मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती साजरी करणार आहेत, पण शिवसेना तिथीप्रमाणेच शिवजयंती साजरी करेल अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली। त्यामुळे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने गेल्या अनेक वर्षांपासून जो आग्रह धरला होता तो आग्रह सोडला का किंवा त्यापासून फारकत घेतली का याची चर्चा सध्या सुरू झाली। जयंती शासकीय शिवजयंती जी 19 तारखेला होते ती शासकीय शिवजयंती 19 तारखेलाच होईल आणि शिवसेना पूर्वीपासून जी शिवजयंती तिथीप्रमाणे करते ते तिथीप्रमाणेच करेल। सत्तेत जरी शिवसेना असली तरी शिवसेनेने हा निर्णय घेतला की पहिली आता ह्या वेळेला वेळ कमी आहे, पहिली ही शिवजयंती शासकीयच्या प्रमाणेच होईल आणि याच्यानंतर सर्वांनी एकत्र बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल। हा जो वाद ह्याच्यामुळे जो होतोय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आहे ते कुठेतरी कमी होतं। त्यामुळे कुठली तरी एक तारीख म्हणजे आता शासनाने 19 फेब्रुवारी या आधीच जाहीर केलेली आहे आणि एका याला मग त्याचं स्वरूप पण भव्य येईल, महाराष्ट्रामध्ये एक वेगळं रूप त्या शिवजयंतीचं बघायला मिळेल आणि हे वाद जे ते कधीतरी संपले पाहिजेत। दरम्यान भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी देखील शिवजयंतीच्या वादावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं म्हटलंय। राष्ट्रवादीची सत्ता आहे, मग एकच शिवजयंती झालीच पाहिजे। एकदा काय तो 2 शिवजयंतीचा वाद मोडून टाका। एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे असं म्हटलंय नितेश राणे यांनी आणि हीच वेळ आहे असंही त्यांनी नमूद करून जय शिवराय असंही म्हटलंय। आनंद दबे आपल्या सोबत आहेत, ब्राह्मण महासंघाचे नेते। आनंद जी, तुमची काय भूमिका आहे या सगळ्या वादाच्या विषयावर? अजूनही 2 शिवजयंती साजरी होत्यात। आमची अशी स्पष्ट भूमिका आहे आणि स्पष्ट मत आहे की शिवप्रभूंचं कार्य हे हिंदू धर्मस्थापनेचं कार्य होतं, श्रीरामांचं तोडीचं कार्य होतं, श्रीकृष्णांच्या तोडीचं कार्य होतं, भगवान बुद्धांच्या तोडीचं कार्य होतं आणि सर्व भारताच्या महाप्रभूंचं कार्य जे जन्मतिथी असते ती आजपर्यंत तिथीप्रमाणेच झालेली आहे। त्यामुळे आम्हाला ती तिथीप्रमाणे करणं जास्त आवडेल, पण जर शासनाचा काही एक निर्णय झाला आणि सार्वजनिकरित्या फक्त तारीख किंवा तिथी यापैकी एकमत झालं तर आम्ही त्याच दिवशी करू, दुसऱ्या दिवशी आम्ही घरामध्ये करू। पण हा वाद लवकरात लवकर मिटवावा ही इच्छा आहे। त्याला जातीय कोणतेही स्वरूप देता कामा नये। शिवप्रभूंचं कार्य हिंदू धर्मस्थापनेचं कार्य होतं, त्यामुळे आम्हाला ते तिथीप्रमाणे करणं जास्त आवडेल। आनंदजी, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे अनेकांचं असं म्हणणं आहे की एकदा हा वाद मिटवा, 2 वेळेला शिवजयंती साजरी करणं हे बरोबर नाही आणि आता शिवसेना सत्तेत सुद्धा आहे। शिवसेनेने एक म्हणजे राज्य सरकारच्या वतीने एक समिती स्थापन करण्याचाही निर्णय झालेला आहे। 19 तारखेनंतर ही समिती स्थापन होऊन त्याच्या काही बैठका होतील, पण एकदा हा वाद संपवावा अशी